द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारवा शहरात चोरट्याचा धुमाकूळ, 18,000ची रोकड केली लंपास. प्राप्त माहितीनुसार दारवा शहरातील बसस्थानक परिसरात 21 ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी 2 ग्राहक सेवा केंद्राला लक्ष्य करत धाडसी चोरी केली. यामध्ये यवतमाळ रोड स्थित निलेश बदुकले यांचे गोकुल कॉम्प्युटर व झेरॉक्स आणि आर्नी रोडवरील जय अंबे कॉम्प्लेक्समधील प्रतीक गावंडे यांच्या ग्राहक सेवा केंद्राचा समावेश आहे. चोरट्यांनी या दोन्ही ग्राहक सेवा केंद्राच्या शटरचे कुलूप तोडले, येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले व हाती लागलेली रोकड लंपास केली. अनुक्रमे गोकुल कॉम्प्युटरमधून 8,500 रुपये, प्रतीक गावंडे यांच्या सेवा केंद्रामधून 9,500 रुपये नेल्याची माहिती मिळते. दरम्यान दारवा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थळ पंचनामा केला व अज्ञात आरोपी विरुद्ध BNS मधील कलम 331(4) आणि कलम 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकाच रात्री 2 ग्राहक सेवा केंद्रामध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व इतर प्राप्त पुराव्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान दारवा पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे. आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.